ऑपरेशन टायगर 3.0 साठी शिंदेंच्या शिवसेनेचे 5 शिलेदार ठरलेले आहेत। शिंदेंच्या 5 आमदारांवर ठाकरेंचे आमदार फोडण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे। शिंदेंचे 5 आमदार ठाकरेंच्या 14 आमदारांशी संपर्क साधत आहेत अशी माहिती आहे। विश्वसनीय सूत्रांनी पुढारी न्यूजला अशी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर 3.0 संदर्भात बरेच गंभीर पाहायला मिळत आहेत। ठाकरेंच्या 14 आमदारांनी 3 दिवसांपूर्वी अज्ञात स्थळी उपमुख्यमंत्री शिंदेंची गुप्तपणे भेट घेतल्याची माहिती आहे। उदय सामंत, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, निलेश राणे, दादा भुसेंवर ही जबाबदारी दिली गेली आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट, फक्त चर्चा होती आमदारांची, मात्र आता बैठका झाल्याचं कळतंय। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ऑपरेशन टायगर 3.0 साठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 5 शिलेदार ठरल्याचं कळतंय। त्याच्यामध्ये उदय सामंत असतील, प्रताप सरनाईक, दादा भुसे, निलेश राणे आणि अर्जुन खोतकर हे 5 आमदार आणि त्यातले 3 मंत्री आहेत, हे ऑपरेशन टायगरची जबाबदारी पार पडत असतात। ती खात्रीलायक आणि विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। यांच्याकडनं अतिशय गुप्तरित्या आणि कुठल्याही पद्धतीचं रिव्हील न करताही त्यांच्यावरती जबाबदारी टाकली गेलेली आहे। हे 5 आमदार इतरांच्या मदतीनं या 14 आमदारांशी संपर्कात असल्याचं कळतंय। येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन 3.0 ऑपरेशन टायगर 3.0 सक्रिय केलं जाईल, मात्र त्याची मोडस ऑपरेंडी कशी असेल, कोण कोणाशी संपर्क साधते याची अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या हाती लागलेली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव जे आहे ते उदय सामंत ते अत्यंत निष्ठावान आणि एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आहेत। नाशिक असो किंवा मग ऑपरेशन टायगर खासदारांचं असो, या सगळ्यामध्ये उदय सामंतांनी महत्त्वाची जबाबदारी पार पडली आहे। एकनाथ शिंदे यांचे ठाण्याचे भिंनीचे शिलेदार प्रताप सरनाईक, यावेळी सुद्धा ओमराजे निंबाळकरांना तयार करण्यामध्ये प्रताप सरनाईकांची खूप मोठी भूमिका होती। यानंतर तिसरं नाव आहे दादा भुसे हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचा पट्टा जो आहे त्याच्यावरती त्यांची पकड आहे। ती चौथं नाव जे आहे ते म्हणजे निलेश राणे यांनी गेल्या काही जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रवींद्र फाटक यांच्याशी थेट जे आहे ज्याला आपण म्हणू शकतो वाद केला, त्यांच्याशी थेट त्यांना सामोरं गेले। त्यानंतर पक्ष नेतृत्वाच्या ते अत्यंत जवळ गेल्याचं समजतंय। त्यामुळे निलेश राणे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत। ते अत्यंत एक महत्त्वाचं नाव असणार आहे। अर्जुन खोतकर मराठवाड्यातलं एक मोठं नाव आहे, सर्व आमदारांशी चांगला संपर्क असलेला आणि मात्र सध्या अतिशय शांत असलेला आमदार आहे। त्यामुळे या 5 आमदारांची निवड केल्याची खात्रीलायक माहिती, अर्थात ही माहिती गोपनीय आहे। ही माहिती त्यांना फक्त सांगण्यात आली आणि यांच्या माध्यमातून 14 खासदारांशी संपर्क होणार आहे। काल देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानातून गेले, भेट झाल्यानंतर थोडंसं गांभीर्याने या गोष्टी घ्यायला सुरुवात केल्याचं समजतंय। त्यामुळे ऑपरेशन टायगर 3.0 होणार, तर आता तरी त्याचे संकेत आहेत की होणार। त्याच्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी 3 दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाली। या बैठकीला अनेक आमदार जे उपस्थित होते, 5 आमदार उपस्थित होते, अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जात आहेत। मात्र ऑपरेशन टायगर बाबत शिंदे जे आहे ते गंभीर असल्याचं समजतं आणि त्या अनुषंगानं पावलं टाकायला सुरुवात आहे। अगदी पंकज, काल सुद्धा उदय सामंत जेव्हा माध्यमांशी बोलत होते तेव्हा माध्यमांनी त्यांना या संदर्भात विचारल्यावर त्यांनी सगळे दावे फेटाळून लावले होते। मात्र आता ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या जबाबदारी असलेल्या नावांमध्ये उदय सामंतांचं सुद्धा नाव आहे। काय होतं अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।